संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले स्कायरा. पनवेल प्रीमियर लीगसाठी आम्हाला प्रत्येक वर्षामध्ये ज्यांनी मोठे योगदान दिले, जे नेहमी आमचे बॅकबोन म्हणून राहिले, आम्हाला अनेक परमिशन्स हवे असतात आणि ते घेण्यासाठी नेहमीच सातत्याने एक कॉलवर आमचं काम सोपं बनवतात. असे नगरसेवक सन्माननीय प्रवीणदादा पाटील यांचं आगमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर सलामीची जोडी पाहतो मैदानामध्ये प्रयास कोहली आणि समीर नाईक. प्रसिद्ध उद्योजक रोहिंजन गावचे वैजनाथ पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोहन दादा. तर पंचांचा ग्रीन सिग्नल, गोलंदाज तयार, गोलंदाजी नाम पटेल, गोलंदाजी ट्रॅकवरती नाम पटेल असेल, गोलंदाज पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल फेकण्यासाठी तयार असेल. यावेळेस मात्र बॅटची कडा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे पहिल्याच बॉलवरती. चांगला बॉल, तेवढी चांगली फिल्डिंग पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. नाम पटेल याचा या विभागामध्ये नाम आहे, नाव औचित आहे, नाव गाजवलेलं आहे विभागामध्ये आणि हा सुपरस्टार खेळाडू आहे नाम पटेल. गोलंदाज तयार, P1चं पहिलं षटक. यावेळेस मात्र मिस्टायमिंग स्टॉक पाहूया, फिल्डर धावते परंतु इथं मात्र कॅच ड्रॉप झाली, तोपर्यंत मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा एकवटल्या. धावसंख्या पाहायला मिळेल 2 धावेने मात्र श्री गणेशा पाहायला मिळते संघाचा. स्ट्रायकिंग फलंदाज पाहतो प्रयास कोहली, पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल नाम पटेल. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र जबरदस्त फटका चांगला आहे, बॉल जाईल मात्र दन 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 करीत चेंडू सीमा पार, येतोय चौकार प्रयासच्या बॅट मधून. तर खूप चांगला फटका पाहिला आपण, 4 धावा मिळाल्या, 6 धावा धावफलकावरती. नाम पटेल पुन्हा एकदा सज्ज असेल. पुढचा बॉल, फटका चांगला आहे, अराउंड द कार्पेट, डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते, चांगले फिल्डिंग, सिंगल मिळेल, सिंगलने मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. 7 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल समीर नाईक. आतापर्यंत विचार केला 4 चेंडूंचा पैकी 4 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नाम पटेल गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक फेकताना चांगली सलामीची जोडी पाहतो आपण, प्रयास कोहली आणि समीर नाईक. 5व्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाली मात्र समीर नाईकला. पुढचा बॉल, यावेळेस मात्र अरे पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर डीप राहिला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते, गोलंदाज पाहतो आपण नाम पटेल. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात, त्या देखील एक चौकार. चांगली चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगोदरच्या झालेल्या पीपल मध्ये बेस्ट बॉलर मधून त्याला अवॉर्ड मिळाला होता, तोच गोलंदाज पाहतो आपण नाम पटेल. हाफट्रॅकरचा बॉल, चांगला फटका पाहायला मिळते, तेवढी चांगला कॅच देखील पकडलाय, संपलाय खेळ. फलंदाज पाहतो आपण समीर नाईक. तर पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7-1. 7-1 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल पहिल्याच P1च्या षटकामध्ये. P1चं षटक म्हटलं तर धावा जास्त मात्र एकवटले जातात, परंतु या पहिल्या ओव्हरमध्ये इथं धावसंख्येला मात्र अंकुश लावला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, जी सुरुवात हवी होती तशी सुरुवात पाहायला मिळाली नाहीये.
चांगली गोलंदाजी नाम पटेल एक गोलंदाजी करून दाखवली पहिल्याच ओव्हरमध्ये. बॅटिंग करणारा संघ पाहतो आपण स्कायरा इलेव्हन न्यू यंगस्टार वाहाल हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते. पहिला खेळचा समाप्त पाहिला आपण 7 वरती 1 अशी परिस्थिती. अजूनही 4 षटकं शिल्लक असतील. चांगली स्पर्धा पाहतो आपण क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेट नगरी. चला टाइम आउट असेल भरपूर वेळ घेता आपण थोडा फास्ट घ्या. काय सांगतात स्प्रे ओके स्प्रे घेऊन जा थोडं. थोडीशी दुखापत झाली तर खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. चौथं पर्व आणि याचंच सर्व काय आपल्याला पाहायला मिळते. पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर ही मोठी स्पर्धा पाहतो आपण. PTC लाईव्ह टेलिकॅस्टच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. कोणी टी व्हीवरती पाहतं तर कोणी मोबाईलवरती घर बसल्या मात्र प्रेक्षक वर्ग बॉल तुमच्याकडे 4 घेऊन येणार तेच तुम्हाला चेक करावे लागेल. तर आमचे PTC संस्थापक पाहतो आपण संदीप वासकर यांची भरपूर मेहनत असते. अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग संदीप वासकर PTC टेलिकॅस्टच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी जर बघितलं गेलं तर पहिल्या दिवसापासून आपण बघितली गेली तर न्यूजमध्ये या स्पर्धेची चर्चा सगळीकडे पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा भरपूर जण मात्र स्पर्धा टी व्हीवरती एन्जॉय करतात. आणि आता मात्र आपण सामना पाहतो ग्रामीण धमाका स्टार 11 ओवे विपक्ष न्यू यंगस्टार स्कायरा वाहाल संघ. पहिल्या षटकाचा समाप्ती झाला 7 वरती 1 अशी परिस्थिती पाहायला मिळाली. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाहाल संघाची. नाम पटेल गोलंदाजीने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये. पाहूया सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज अपान पटेल गोलंदाज पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरसाठी अपान पटेल. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल प्रयास कोहली. त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला आपण. अपान पटेल गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हरसाठी. समोर फलंदाज प्रयास कोहली ऑन स्ट्राईक. ऑफिस चेंडू होता फक्त दिशा दिली आहे. कमालीचा टायमिंग बेमिसाल टायमिंग. एक टप्पा चेंडू 4 धावांसाठी पीपीएल चौकार. खूप चांगला क्षेत्र निवडला. वाईडिश लॉंगावला फटका चांगला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार पाहिले. 2 चौकारांनी मात्र तो खेळतो. 5 चेंडू पेस केले. 5 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत त्याच्याच नावावरती. आणि संघाची धावसंख्या देखील पाहतो आपण 11 वरती 1 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. योगदान 11 धावांचा प्रयास चांगला प्रयास पाहायला मिळते. आणि त्याच्या जोडीला पाहतो आपण घनश्याम. गोलंदाज तयार अपान पटेल. यावेळेस मात्र पहा थोडंसं मात्र दिशा बदलली. पहिला बॉल पाहिला ऑन साईडला फेकला होता. त्यानंतर मात्र ऑफ साईडला चेंडू. ही मात्र कला असते गोलंदाजाकडे. आणि तशी मात्र जादुई कला आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पॅक पाहायला मिळालं. गोलंदाज अप्पान पटेलचं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळते गोलंदाज अप्पान पटेल. ऑफी चेंडू होता जबरदस्त चेंडू. उंची देखील जास्त आणि लांबी देखील. हा येतो षटकार. फलंदाज पाहतो आपण प्रयास कोहलीच्या बॅटमधून आहे पीपीएल षटकार. चांगली सुरुवात मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या. संत सुरुवात झाली परंतु सेकंड ओव्हरमध्ये अपान पटेल आल्या. अपान पटेलच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर मात्र डॉट बॉल आला. त्यानंतर मात्र षटकार. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा
3 चेंडू पेस केले, 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतो गोलंदाज अप्पान पटेल. थोडासा महागडा ठरलाय. विचार केला धावसंख्येचा, विचार केला धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 17 धावा. 17 एक अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. संघ पाहता आपण यंगस्टार वाहाल संघ. अप्पांचा पुरता बॉल और चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल जाईल, मात्र धन धन करीत चेंडू सीमा पार येतोय PPL चौकार. राहिला, परंतु आता मात्र फलंदाज काय फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज पाहतो आपण प्रयास कोहली. त्याच्या बॅट मधून या ओव्हरमध्ये पाहिलं आपण 2 चौकार 1 षटकार. जबरदस्त खेळली. 8 चेंडू आतापर्यंत खेळले, 21 धावांचं योगदान आणि टीमची देखील टोटल पाहतो आपण 21. म्हणजे पूर्णचा पूर्ण धावा बघितला गेला तर या फलंदाजाच्याच नावावरती आहेत आणि टीमच्या नावावरती देखील तेवढ्याच धावा. दुसऱ्या फलंदाजाचा अगदी योगदान नाहीये या मॅच मध्ये आतापर्यंत. सर्व क्षेत्रामध्ये चांगली खेळी करतो. ऑन साइड क्षेत्र पाहिला, फुलटॉस बॅटची कडा जरूर होती, परंतु बॉल पडल्यानंतर थोडीशी उंची घेतली आणि सरळ मात्र गलीमध्ये चेंडूला अडवलं. तोपर्यंत येते डॉट बॉलची सांगता. कमबॅक केलं, मात्र अप्पान पटेल चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याला ही महत्वाची विकेट हवी आहे. चांगल्या फलंदाजी करतो, चांगल्या लयमध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. प्रयास कोहली पाहतो आपण बॅटिंग करताना. अप्पान पटेल और चेंडू पटका चांगला आहे, पटका चांगला आहे, बॉल थांबणार नाही. पाहूया, रेस लागली आहे परंतु रेस जिंकले बॉलने. हा येतोय चौकार प्रयास कोहलीच्या बॅटमधून. झाला समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 25 वरती 1 धाव आणि 25 धावा टोटल पाहतो आपण प्रयास कोहलीच्याच नावावरती. म्हणजे अजूनही कुठल्या खेळाडूला संधी मिळाली नाहीये. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला घनश्याम पाटील. 2 षटकाचा बोलबाला पाहिला आपण प्रयास कोहलीच्या नावावरती. 10 चेंडू खेळला, 25 धावा आतापर्यंत त्याच्या नावावरती पाहायला मिळते. घनश्याम पाटील असेल मात्र स्ट्रायकेनला. षटक क्रमांक 3 असेल. नाम पटेल पुन्हा एकदा आपल्या नावावरती सेकंड ओव्हर ठेवेल का. दुसरा स्पेल पाहतो. पहिल्या स्पेलमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील मिळवली होती. तोच नाम पटेल. भरपूर काही अवलंबून असेल या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये धावा थांबल्या तर कुठेतरी चांगली कमी धावसंख्येवरती रोखता येईल, परंतु या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर चांगला धावसंख्येचा पल्ला गाठेल हा संघ. यंगस्टार वाल संघ पाहतो आपण. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल घनश्याम पाटील, गोलंदाज नाम पटेल. और पिच चेंडू होता, पटका चांगला आहे, पटका चांगला आहे, पटका गुलगुले करत मध्ये चेंडू चाललाय. फक्त सिंगल मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल प्रयास कोहली. चांगला फुल फॉर्म मध्ये, चांगला टच मध्ये, लय मध्ये चांगली त्याची बॅट लागली आतापर्यंत. चांगल्या बॅट मधून चौकार षटकार येत आहेत. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. घनश्याम पाटीलने आपलं काम केले. सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आहे पहिल्याच बॉलवरती. नाम पटेल. आता मात्र नाम पटेल पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो समोर फलंदाज. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल झाला. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. नाम पटेल गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. सेकंड स्पेल पाहतो आपण. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे, 7 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अराउंड कार्पेट लॉंग ऑनला चेंडू जातो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल पुन्हा एकदा सेकंड बॉलवरती सुद्धा सिंगल पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती सिंगल, सेकंड बॉलवरती सिंगल. 2 बॉलवरती आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळत 27, लॉस्ट फॉर 1 विकेट. 27 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. नाम पटेल
नाम पटेलच्या अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 9 धावा खर्च केल्यात 8 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी. हा चेंडू हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉल पडल्यानंतर सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हा अनुभव आहे. PPL मध्ये बघितला गेला तर बेस्ट बॉलरचा अवॉर्ड मिळाला होता हा गोलंदाजाच्या नावावरती. हा तोच गोलंदाज पाहतो आपण, नाम पटेल. अनेक मैदानं गाजवली. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी ग्रामीणमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. स्टार ओवेस संघाचा हा सुपरस्टार गोलंदाज पाहायला मिळते, नाम पटेल. हा देखील एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहे. फक्त सिंगल. पहा काय गोलंदाजी पाहायला मिळते. 4 बॉल फेकले आतापर्यंत. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. 3 सिंगल पाहिले आपण. मोठा फटका बिलकुल मारू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी, चूक टप्पा, चूक नियंत्रण आणि त्या नियंत्रणावरती मारा करीत मात्र या अनुभवाची शिदोरी असलेला हा गोलंदाज. आणि काय गोलंदाजी करतो. जिथे मात्र प्रयास कोहलीनी सेकंड ओव्हरमध्ये चौकार षटकार मारत होता. बॅचिंग करा. सेकंड विकेट डाऊन. दुसरे विकेटचा पतन. धक्का क्रमांक दुसरा. जो फलंदाज लय होता, टच मध्ये होता, फुल फॉर्म मध्ये होता, प्रयास कोहली मैदानातून बाहेर. तर प्रयास कोहलीने जबरदस्त फलंदाजी केली. तो फलंदाज बाद झालाय. 12 चेंडू केला. 12 चेंडू मध्ये 26 धावांची केली आहे. त्यात 4 चौकार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो, सुजल घरत. महत्वाची विकेट मिळवून दिली नाम पटेलने आपल्या सेकंड स्पेल मध्ये. गरज होती टीमला, कारण की सेकंड ओव्हर मध्ये थोडासा मागणं षटक पाहिला. आपण 18 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अप्पान पटेलने आणि आपल्यावरती जबाबदारी होती, ती जबाबदारी स्वीकारली. 2 गडी बाद 28 धावा धावफलकावरती पाहतो आतापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण नाम पटेल. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर हा आहे, थोडासा पुढे आला आणि 1 बाउंड चेंडू सीमा पार. हा आहे तो चौकार. तर 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. तौसिफ पटेल 9191 यांच्याकडनं नाम पटेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर नंतर सामना झाल्यावरती घेऊन जायचंय. नाम पाटीलचं खूप चांगली गोलंदाजी राहिली. जर बघितलं गेलं तर शेवटचा देखील विकेट मिळाली असती, पण फिल्डरला त्या बॉलचा अंदाज घेता आला नाही. आधी स्टार्ट घेतला आणि तो मात्र आला चौकार. पाणी का? पाणी घेऊन चला. 12 जा जा जा. तर खूप चांगली मॅच पाहतो आपण. एका बाजूला स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल, त्यांना फाईट करते स्टार 11 ओवे संघ. ओवे संघाने मात्र सुरुवातीला टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वाल संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. सुरुवातीला संतोष सुरुवात राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा. सेकंड ओव्हरमध्ये बघितला गेला तर अप्पान पटेलच्या 14 धावा. 2 ओव्हरमध्ये थोडेसे धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा नाम पटेलने मात्र आपला सेकंड स्पेल पाहिला. 2 ओव्हरमध्ये विचार केला तर फक्त 14 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील त्याच्या नावावरती. आता विचार केला तर वहाल संघाचं 2 विकेट 32 धावसंख्या अशी परिस्थिती पाहायला मिळते. अजूनही
2 षटक शिल्लक असतील, तर 12 चेंडू शिल्लक असतील. 12 मध्ये किमान 2530 धावा जर जोडल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला. ही स्पर्धा बघितलं गेलं तर भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची वर्षभर वाट पाहत असतात. ती स्पर्धा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग मोबाईलवरती टी व्हीवरती बघून या स्पर्धेचा आनंद घेतात. भरपूर यंग टॅलेंट खेळाडूला हे व्यासपीठ मिळते आणि तिथे मात्र त्यांना स्कोर पाहतो आपण 32 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आत्तापर्यंत 32 वरती 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते. षटक क्रमांक असेल 4. गोलंदाज साजिद पटेल. गोलंदाज साजिद पटेल और नंबर 4. यावेळेस मात्र पटका चांगला आहे. पटका चांगला आहे. पटका मोठा देखील आहे आणि पंचांचा इशारा येतो. हा येतोय षटकार. च्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा. 43 लॉस्ट फॉर 2 विकेट. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या केला आणि मिळाला चौकार. हा पटका पटका चांगला आहे. पटका चांगला आहे परंतु फिल्डर आहे मिस टायमिंग आणि पकडलंय. पकडलं काय गेला गेला गेला. हा येतोय चौकार. मास्टर खूप चांगलं संगीत. लेफ्टी बॅटर मी म्हटलं घातक फलंदाजी असते आणि तशीच बॅटिंग पाहायला मिळते. त्याच्या बॅटमध्ये सलग 2 चौकार आपण पाहिले. पुन्हा एकदा
अगदी वेगाने मात्र बॅट फिरली, परंतु बॉल थोडा उशिरा आला आणि सरळ मात्र उशिरा विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. कमबॅक केलं मात्र पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर मात्र 2 सलग चौकार देखील पाहिलं. थोडंसं षटक देखील महागडं पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च करतो. हा देखील पटका चांगला आहे, पटका चांगला आहे. तर 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 47 धावा, 2 विकेट गमावले आतापर्यंत. अंतिम षटक शिल्लक असेल. अंतिम षटकामध्ये पाहूया किती धावाची मजल मारते आणि किती धावाचा टार्गेट सेट करतं. तर 47 धावा धावफलकावरती 4 षटकामध्ये. तर आहात पटेल हा गोलंदाज असेल शेवटचं षटक फेकण्यासाठी. या गोलंदाजासाठी मात्र पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये असेल आणि जर हॅट्रिक संपादन केली तर 5000 रुपयाचं बक्षीस असेल. तर हे बक्षीस झहीर पटेल यांच्याकडून असेल. झहीर पाटील, आपला देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आपल्याला आयोजकाच्या वतीने मात्र निमंत्रण आहे. सचिन वास्कर तसेच संदीप वास्कर आपल्याला बोलवतात. या आपण व्यासपीठावरती यायचंय. गोलंदाज तयार हात पटेल. अगदी कमी वयाचा हा गोलंदाज पाहतो आपण. झहीर पटेल यांचा सुपुत्र आहे आणि या गोलंदाजासाठी मात्र त्यांनी बक्षीस ठेवले आहेत. त्याचा मनोबल वाढण्यासाठी नेहमी चांगली संधी मिळते. मोठी स्पर्धा आहे PPL. एवढी मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला एवढा मोठा व्यासपीठ मिळाला आहे. हे त्याचं नसीब आहे आणि इथं मात्र त्याचं नसीब पाहूया कशा प्रकारे मात्र तो चांगली गोलंदाजी करतो का आपल्या टीमसाठी. इथं मात्र पटका चांगला आहे, पटका चांगला आहे. काय गुडगा टेक आणि तमाशा देख, पंचांचा इशारा हा येतो षटकार. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 धावा. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 2 विकेट गमावल्या. बॉल 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 बॉबी बॉल पाठव. तर झहीर पटेल यांचा सुपुत्र गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार जरी आला तरी तो चांगली गोलंदाजी केली तर त्याचा मनोबल वाढवू शकतं. त्याच्यासाठी मात्र बक्षीस लावण्यात आले आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये असतील. हॅट्रिकसाठी मात्र 5000 रुपयाचं पारितोषिक देखील त्याच्यासाठी लावले आहे. परंतु घनश्याम पाटील यांनी मात्र पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पाहतो आपण 53 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. खूप प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आपल्याला. चारू बाजूला प्रेक्षकांची तुटुंब गर्दी पाहायला मिळते. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा रिप्ले पाहतो की काय आपण अगदी प्लॉट मध्ये आणि पाठवलाय प्लॉट मध्ये. हा येतोय पंचांचा इशारा. PPL षटकार. या मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. इतर मात्र काय फलंदाजी पाहायला मिळते घनश्याम पाटीलची. सुरुवातीला शांत होता. या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 सलग षटकार ठोकले आहे.
चांगली फलंदाजी पाहायला मिळते. समोर गोलंदाज मात्र अगदी लहान वयाचा आहे. हाफ टॅकरचा बॉल पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. आता मात्र फिल्डर ठेवलाय तिथं. सिंगल मिळेल. पहा तो क्षेत्र निवडला होता. हाफ टॅकरचा बॉल होता. स्लो गतीचा चेंडू होता. धीम्या गतीचा चेंडू होता. सिंगल मिळाली. 3 चेंडू आतापर्यंत फेस केले. 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात. टोटलचा विचार केला 59 धावात 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. कमबॅक केलं मात्र 2 षटकारानंतर. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 3 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारेल हा संघ. बॅटिंग करताना संघ पाहायला मिळते. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल संघ हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते. कमीत कमी 12 ते 13 वर्षाचा हा लहान मुलगा आहे. त्याच्याकडे अनुभव नाही आहे, परंतु ही मोठी स्पर्धा आणि तिथं मात्र त्याला एक व्यासपीठ मिळाले आहे. इथून मात्र त्यांनी सुरुवात केली असेल. कदाचित मोठी स्पर्धेमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळते. जरी 2 सलग षटकार बसले असले त्याची गोलंदाजावरती, परंतु तिसऱ्या बॉलवरती त्यांनी मात्र कमबॅक केले. आता मात्र स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. लेफ्टी बॅटर समोर आहे सुजल घरत. ऑफपिच चेंडू होता. चांगली दिशा दिली आहे. लॉंग ऑफला चेंडूची अडवणी केली आहे. तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि पाहूया चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथं मात्र एकवटल्या. चौथ्याचा देखील प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर 63 धावा. 5वा चेंडू असेल. फुल टॉस बॉल हुक केलाय आणि बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा आहे तो षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस आणि हा देखील पाहूया पंचांचा इशारा. हा देखील षटकार आणि टोटलचा विचार केला. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 75. 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष असेल. तर या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात. टोटल 28 धावा. तर 75 धावांचा विचार केला तर नाम पटेल या गोलंदाजांनी फक्त 2 ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विचार केला तर येणाऱ्या मागील 3 गोलंदाजांनी मात्र खूप खराब गोलंदाजी केली. टोटलचा विचार केला 75 धावा. आता 76 धावांचं लक्ष असेल. तर पाहूया कशा प्रकारे मध्ये 76 धावांचं लक्षाचा पाठलाग करणार स्टार ओवेस संघ. प्रेक्षक वर्ग तुम्ही कुठेही जाऊ नका. हॅलो, पाहत राहा, ऐकत राहा. आता आमचा साथी समालोचक तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. दरम्यान स्वागत कक्षामध्ये अतिथी कक्षामध्ये आमंत्रित करतोय आदरणीय वैजनाथ पाटील सर, रोहिंजन समाजसेवक वैजनाथजी पाटील साहेब. आपला यथोचित सन्मान केला जाईल. पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं या पनवेल प्रीमियर लीग पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक संदीपजी वास्कर सर यांचे मोठे बंधू सचिनजी वास्कर दादा, आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र हस्ते, आपल्या शुभ हस्ते वैजनाथ दादांचा सत्कार करायचा आहे. एक सामाजिक सेवाची क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व रोहिंजन यांचा यथोचित सन्मान होताना दिसतोय. मायची उबदार शाल मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ अशा प्रकारचा हा यथोचित सन्मान असेल. त्यांचा झाला ना सन्मान. त्याचबरोबर नक्कीच आम्हाला ज्यांच्याकडून स्फूर्ती मिळते असं व्यक्तिमत्व आज ISPL साठी DD स्पोर्टला ज्यांची समालोचक म्हणून
मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, आज प्रत्येक समालोचक ज्यांच्या समवेत सेल्फी काढण्याचा मोह ज्यांना आवरत नाही असे आमचे व्यक्तिमत्व आदरणीय श्री मच्छिंद्र पाटील सर, आपल्याला ही विनंती असेल की आपणही यायचं आहे. आदरणीय नोरा पाटील सर, आपल्याला ही विनंती असेल की आपलाही यथोचित सन्मान केला जाईल. डीडी स्पोर्ट वाहिनीवर अगदी मराठी, हिंदी आणि इंग्रजी ज्यांच्या समवेत खरं तर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनची स्थापना झाली त्यावेळी व्यक्तिगत बोलणं झालं होतं. आणि असं व्यक्तिमत्व आज ज्यांच्याकडून प्रत्येक शब्दागणिक प्रेरणा घ्यावी, ज्यांचे शब्द बहुमोल शब्द हे आम्ही ऐकतच राहतो, अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व, मराठी आगरी पाऊल पडते पुढं, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाचा सन्मान दरम्यान या व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत नोरा पाटील सर, यांचाही सन्मान आमचे सचिनदादा वास्कर सर यांच्या पवित्र हस्ते होत आहे. माईची उबदार शाल मांगल्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ अशा प्रकारचा हा सन्मानाचं स्वरूप असेल. विनंती असेल आदरणीय जहीर पाटील सर, जहीर पाटील सर, आपल्यालाही विनंती असेल की आपलाही अतिथी कक्षामध्ये यथोचित सन्मान केला जाईल. पनवेल प्रीमियर लीग पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित हे चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वामध्ये जहीर पाटील सर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. सन्माननीय आमचे सचिनदादा वास्कर सर यांच्या पवित्र हस्ते हा सन्मान केला जातोय. सर आपल्यासारख्या बिलाल पटेल सर, आपलाही यथोचित सन्मान केला जाईल, कारण आपल्यासारखे मान्यवरांच्या सहयोगातून, आपल्या मदतीतून, आपल्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातूनच ह्या स्पर्धेचं आयोजन हे उच्च स्तरावर जाऊन पोचलेलं आहे. म्हणूनच अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्यासारख्या अतिथींचा यथोचित सन्मान केलं जाणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. दरम्यान तौशिक पटेल सर, आपल्याला ही विनंती असेल की आपणही अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. पीपीएलच्या कमिटीसाठी अन्नदाते असं म्हटलं जातं की अन्नदाता सुखी भव, अन्नदानासारखं पुण्य मोठं नाही असं म्हटलं जातंय आणि ते अन्नदान आदरणीय या सरांच्या माध्यमातून केलं जातोय. तौशिफ पटेल सर, आपला हे धन्यवाद. आपल्याला आज मल्हार डाबाचे मालक प्रतीक पाटील सर यांच्या माध्यमातून देखील संपूर्ण टीमला, समालोचक, पंच आणि स्कोरर वगैरे यांना देखील भोजनाची उत्तम अशी व्यवस्था केली गेली. हा, दरम्यान वळूया आपण समालोचन कक्षामध्ये. पुढच्या सामन्यासाठी समालोचनासाठी असतील आमचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय जीवन डाकी सर, मॅन फ्रॉम बोरखार. थँक्यू सुनीलजी वतगोले. आपण मॅचकडे बनवायच्या तब्बल 30 चेंडू आणि 30 मध्ये बनवायच्या 76 धावा. पहिला चेंडू फेकला गेला, अवांतर चेंडू, अतिरिक्त 1 रन्स. एका बाजूला स्टार 11 ओवे त्यांच्या अगेन्स्टमध्ये फाईट करतोय स्कायरा यंगस्टार वहाल. अतिशय रंगतदार मॅच. सलामी गोलंदाज वर द विकेट्स. यावेळी मात्र मोठा तडाखा, सुंदर फुटवर्क, जागा बनवली. चेंडू मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. येतोय पंचांचा इशारा. मात्र यावेळेस 4 धावांसाठी चौकार. सलामीसाठी अकिब पटेल त्यांच्या समोर आहे दिलेश म्हात्रेची जोडी. निकेश म्हात्रेची सलामीची जोडी पाहायला मिळतोय. बनवाच्या तब्बल 76 धावसंख्या. वर द विकेट्स. यावेळी मात्र सुंदर चेंडू फेकला गेला होता. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला जातोय. 5 ओव्हरची मॅच खरं तर ग्रामीण मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला ओवे, दुसऱ्या बाजूला मात्र वहाल.
पहिल्यांदा टॉस जिंकून मात्र गोलंदाजी केली होती स्टार 11 ओवेस संघानं. बनवल्या 75 धावा आणि मात्र 76 धावांचं लक्ष्य असेल. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक ज्या संघाने विश्वास टाकला, वेग आणि वेग प्रचंड वेगानं हा चेंडू फेकला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान विनंती असेल ओम अथर्व 11 वळप म्हणजेच विनर मधला लुजर आणि लुजर मधला विनर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवळे या दोन संघांच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळी मात्र सुंदर ग्लान्स केला ऑन साइडला. चेंडू जाणार मात्र परंतु पुन्हा एकदा येतो पंचांचा 4 धावांचा इशारा. पनवेल प्रीमियर लीग चौकार. थँक्यू. धावसंख्या पाहायला मिळतोय 9. 2 चौकार आणि एक मात्र अतिरिक्त रन सलामीसाठी आपण पाहतोय. दरम्यान विनंती असेल या स्पर्धेसाठी संपूर्ण इंटरनेट सेवा विनामूल्य देणारे व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय हर्षल पवार सर आणि निलेश चौधरी सर या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की संदीप वास्कर सरांच्या विनंतीला मान देऊन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिली धाव मात्र कम्प्लीट केली होती. बरोबर मिडॉच्या दिशेने खेळून काढला होता. चेंडू 1 धाव मिळणार आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बिनबाद 10. पहिल्या षटकाच्या सुरुवातीस बनवाच्या 30 मध्ये 76 धावांचं लक्ष आहे. समोर आहे मात्र स्कायरा वहाल आणि स्टार ओवे. नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीला मात्र अवंतर चेंडू फेकला गेला, त्यानंतर मध्ये चौकार आला. 2 चेंडू डॉट निघाले, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार निघाला गेला. गोलंदाज ओव्हर द विकेट्स. यावेळी जागेवर खेळण्याचा प्रयत्न बघूया. झेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं झेलखाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक केली नाही, मात्र झेल टिपला गेला आणि पहिला होता फलंदाज बाद डगआउट मध्ये. हॅलो. दरम्यान पुन्हा एकदा विनंतीचा दुसरा कॉल असेल. ओम अथर्व 11 वळप या संघाचे कर्णधार आदेश मते आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवळे या संघाचे कर्णधार अजय पाटील. आपला पुढचा सामना असेल त्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचबरोबर विनंती असेल साकिब शेख आणि अरबाज शेख हे दोन मुख्य आयोजक आहेत, त्यांना विनंती असेल की आपण संपूर्ण या दिवसाचं सामने संपल्याशिवाय कुठेही जाऊ नये. संदीपजी वास्कर सरांकडून आपल्याला ही विनंती आहे. थँक्यू. बोलूया पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचकडे. पहिलं षटक समाप्ती झाली. 10 धावसंख्या आल्या स्कोअर बोर्डवर. आता मात्र 4 षटक बाकी असतील बनवायचे. आता 76 धावांचा पल्ला पार करायचा आहे. निकेश मात्र सलामीसाठी आला परंतु 0वर बाद झाला. त्याच्यानंतर मात्र पायदारामध्ये नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सोहेल पटेल आणि गोलंदाजी मार्कवर मात्र आहे घनश्याम पाटील. एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. एक 10-12 पावलांचा रडब असेल. समोर मात्र आहे उजव्या त्याचा फलंदाज. उपस्थित पनवेल प्रीमियर लीग मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं अगदी मनापासून स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हा सामना आपण ग्रामीण पाहतोय ओवे आणि वहाल या दोघांमध्ये. आजूबाजूला चारी बाजूला प्रेक्षक वर्ग आपण पाहतो जे लाईव्ह प्रेक्षक जे सामना बघत आहेत. यावेळी मात्र ताकदीचा फटका फसला आहे. मात्र समोर सिली बिडबला आहे तिथं क्षेत्ररक्षक. यावेळी हा जल्लोष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा होणार फलंदाज बाद आणि येणार डगआउट मध्ये आश्रयासाठी. अकीब पटेल हा सलामीसाठी आला होता. 1 चौकाराने मात्र अप्रतिम सुरुवात केली होती. वैयक्तिक मात्र 6 धावसंख्येवर मात्र
2 चौकार लगावले गेले, 8 धावसंख्या वैयक्तिक बदवली गेली. त्याच्यानंतर आता चौथ्या क्रमांकावर पाहायला मिळते सकलेन पटेल, हा नवीन फलंदाज आहे. आता थोडीशी पार्टनरशिप करावी लागेल, बॅटिंग करावी लागेल, चांगले स्ट्रोक मारावे लागतील, बॅटचा पेस ओपन करावं लागेल, कारण बनवायच्या तब्बल 76 धावा. मैदानामध्ये नवीन फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कोट तयार. घनश्याम पाटील पहिल्या चेंडू फेकला, विकेट बिलवला गेला. यावेळीच बरोबर उजव्या यष्टीच्या थोडासा आउट ऑफ उजव्या यष्टी भारतचा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इथे अवांतर धावेचा इशारा, एक अतिरिक्त रन्स मिळणार आणि धावसंख्या पाहायला मिळतोय 2-11. ग्रामीण सामन्याचा आपण एन्जॉय करतोय. ओवे आणि वहाल. घनश्याम पाटील यावेळेस स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. पुन्हा एकदा पंचांचं बोट उंच आणि तिसरा होतोय फलंदाज बाद डगआउट मध्ये. सुरुवातीला संगणकाने प्रतीक पाटीलकडे चेंडू सोपवला गेला, सुंदर शतक हाताळलं गेलं, फक्त 10 धावा दिल्या. त्याच्यानंतर मात्र घनश्याम पाटील का अप्रतिम गोलंदाजी केली, कौतुक करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू विकेट. जस्ट मिनिट. फैजल रुपिंग, सलीमजी रेहमानी यांच्याकडून जर ओवे संघाकडे कोणीही षटकार रोखला तर प्रत्येक सिक्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा सलीमजी, आप सोचो हम बनाएंगे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचाने आपली दिशा दर्शवली गेली. हा देखील अतिरिक्त रन्स आहे. थेंब थेंब तळेसाचे असं म्हटलं तर वावगं नाही. अतिरिक्त संघाने धावसंख्या पाहायला मिळतो 3-12. घनश्याम पाटील उजव्या त्याचा गोलंदाज. यावेळी मात्र ताकदीचा वापर केला गेला. सुंदर आहे तिथं क्षेत्ररक्षक, सुंदर झेल टिपला गेला. होणार पुन्हा एकदा एक फलंदाज बाद. अतिशय सुंदर ध्वनिपीत संचलित केली. वर्तक सर, तू चल मैं आया. जवळजवळ पहिल्या मॅच पासून आपण 96, 88, 89 अशा धावसंख्या उभारल्या गेल्या, परंतु 76 धावांचा पल्ला काही असा जड नव्हता. परंतु एका बाजूला चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. जवळजवळ आतापर्यंत घनश्याम पाटीलने चेंडू फेकले. हॅलो, पहा ओम अथर्व वलप विपक्ष सिद्धिविनायक इंटरप्राइजेस ओळे या संघाचे संघनायकांनी लगेच रिपोर्टिंग करा प्लीज, कारण मॅच संपत आलेली आहे. आपण टॉससाठी या आणि पहा जो बॅनर्स आहे ते बॅनर टेकून बसू नका प्लीज, प्रेक्षकांना विनंती आहे. थँक्यू. खऱ्या अर्थाने विचार केला या षटकाचा तर 3 विकेट्स मिळवले, 2 डॉट आणि मात्र 2 खराब चेंडू फेकले गेले. गोलंदाज घनश्याम पाटील. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू होता, परंतु थोडा स्विंग झाला. चेंडू पंचाने दिशा दर्शवली, म्हणजे या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केले आणि 3 मात्र खराब चेंडू फेकले गेले. फलंदाजाच्या बॅटमधून एक सुद्धा रन्स आलेली नाही. धावसंख्या पाहायला मिळतोय 4-12. यावेळीच हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडू यांचा स्पर्श नाही. पुन्हा एकदा तीच ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय पंचांची. हा जवळजवळ चौथा 5वा खराब चेंडू असेल या षटकामधील. पुन्हा एकदा अतिरिक्त रन्स. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, लगी तो टाळी नाही तो दे गाली. आणि अशा तऱ्हेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बरोबर 4-14. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्ताने पनवेल समालोचक असोसिएशन प्रस्तुत पनवेल प्रीमियर लीग. आज सुद्धा पनवेलमध्ये रामराज्य आहे. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि सभागृह नेता परेश ठाकूर साहेब हे लवकुश. आणि खऱ्या अर्थाने ही सुंदर स्पर्धेचं आपण आयोजन केलं जातोय. पर्व 4थ्या असेल आणि आजचा 4था दिवस आहे. या 4थ्या डे नाईट स्पर्धेमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे.
आता 18 चेंडू म्हणजे 3 षटक आणि 18 मध्ये 62 बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 20-21 धावांची आवश्यकता आहे. आता टॉप गिअर टाकावं लागेल, चांगली बॅटिंग करावं लागेल, तर सामना आपण सहज जिंकू शकता. दुसऱ्या बाजूला मात्र येणार नवीन गोलंदाज प्रतीकाला. फक्त प्रतीकने 10 धावा दिल्या, घनश्याम पाटीलने गोलंदाजी केली, फक्त 3 धावा दिल्या आणि 3 विकेट्स मिळवले गेले. नवीन फलंदाज खऱ्या अर्थाने जवळजवळ बघाचपासून आमचे गुणलेखक अतिशय सुंदर त्यांचा अक्षर पाहायला मिळतोय. मराठी शाळेमध्ये प्रत्येकाने बघितलं असेल की अक्षर हा सुंदर दागिना आहे, हा सुविचार आपण वाचलात. यावेळेस पहिला चेंडू होता, पहिला चेंडू बघितला, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू विकेटकीपरच्या ग्लोव्हजमध्ये विसवला गेला. अतिशय संथ थोडीशी गार आपली हवा या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचं लक्ष या मॅचमध्ये आहे. सुजल घरात उजवताचा गोलंदाज, यावेळी मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतो. सुंदर चेंडू फेकला गेला. एकापेक्षा एक फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम ज्यांनी केलं ते मात्र 3 गोलंदाज. आता मात्र संगणकाने विश्वास टाकला सुजल घरात यांच्याकडे. पहिला 2 चेंडू फेकले, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. डावकर गोलंदाज यावेळी बोटा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. एक सिंगल मात्र मिळणार आणि एका सिंगलने धावसंख्या पाहायला मिळतोय 4 बाद 15. थोडं धावांचा प्रेशर असेल कदाचित 76 धावा, तर त्यामुळे प्रत्येक जण येणारा हा फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये बाद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता जर सामना कमबॅक करायचा असेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, मात्र चौकार षटकार नक्कीच मारावे लागतील. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पसला जातोय. काय सुंदर व्हेरिएशन. ज्यावेळी सुजलने चेंडू टॉस केला, चेंडू रिलीज केला, मात्र चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्हजमध्ये पाहायला मिळाला गेला. 4 चेंडू फेकले, 3 डॉट 1 सिंगल. पुन्हा एकदा आडवे बटणे खेळण्याचा हा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. 1 अतिरिक्त रन्स मिळणार आणि एका धाव्याने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 16. 4 बाद 16. यावेळी शफल झाला, फ्रंट बुकला आला, जागा बनवली, सुंदर फुटवर्क, टायमिंग मात्र बेमिसाल होता. हा या इनिंग्स मधील येतोय पहिला षटकार. रायगड ठाण्याची जंग पण पुढच्या मॅचसाठी टॉस करायचा आहे तर प्लीज आपण कॉम्बॉक्समध्ये या आपणास आयोजकांच्या वतीने विनंती आहे. यावेळेस थोडासा खराब फेकीचा फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी, जिथे 2 धावा भिलायला गेल्या आणि या धावसंख्येमध्ये पाहायला मिळतो एकंदरीत धावसंख्या आहे ते म्हणजेच 22. आता धावसंख्येला आकार 24, माफ करा, 22 आणि 2 24. आता उर्वरित सर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 52 बनवायचे आहेत. आता मात्र काटेकी टक्कर, काटेका मुकाबला. आता चांगली बॅटिंग करावी लागेल. सामना कमबॅक करायचा असेल तर मात्र चौकार षटकार मारणं हे गरजेचं आहे. बऱ्याचशा चुका झाल्या फलंदाजीमध्ये आणि क्रिकेटमध्ये चूक केल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभव मिळाल्याशिवाय चूक ही कळत नाही. कारण माणसाला मोठ्या पहाडाने नव्हे तर छोट्या दगडानेच ठेच लागते. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता. वर्तक सर, माणसाला स्वतःची इमेज, स्वतःचा फोटो काढायला अजिबात वेळ लागत नाही, परंतु माणसाला स्वतःची इमेज बनवायला फार वेळ लागतो. गेली 10-12 वर्ष पाठीमागं गेलात तर संदीपजी वास्कर सरांनी आपली स्वतःची इमेज बनवली, स्वतःला वाहून झोकून दिलं आणि आज ते नाव नाही, त्या नावाचं मात्र ब्रँड बनलं आहे. ओल्या आपण मॅचकडे 12 मध्ये बनवायच्यात 52 धावा. समोर आहे उजव्या हाताचा फलंदाज आणि गोलंदाज पुन्हा एकदा तोच घनश्याम पाटील. पहिला चेंडू यावेळी ग्लान्स केला, फर्स्ट गलीमध्ये चेंडू आहे, 3 फिल्डर आहेत त्या ठिकाणी. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. ते दुसरं षटक काय हाताळलं होतं घनश्याम पाटील यांनी. 3 विकेट्स मिळवल्या, फक्त 3-4 रन्स दिले होते. सुंदर अप्रतिम गोलंदाजी केली होती. क्रिकेटमध्ये जेवढी फलंदाजी महत्त्वाची आहे तेवढं गोलंदाजी देखील महत्त्वाची आहे. तोच पुन्हा एकदा गोलंदाज संघनायकाने विश्वास टाकला आणि विश्वास सफल करणारा हा यशस्वी गोलंदाज. फ्रंटफुकला शापल झाला. यावेळी पुन्हा एकदा विकेट किपर अतिशय क्लोज होता. फलंदाज बाद येणार मात्र आता डगआउट मध्ये.
अँड कॉल इज हेड. टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. बघा, पनवेल प्रीमियर लीग ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष हे आयोजन तुम्ही पाहताय, पण क्रिकेटच्या या खेळामध्ये आपल्याला एक सामाजिक बांधिलकी सातत्याने पाहायला मिळेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देण्याचं काम या असोसिएशनच्या माध्यमातून केलं जातोय. ॲज अ क्रिकेटर म्हणून कशा पद्धतीने तुम्ही या पनवेल प्रीमियर लीगकडे बघताय? चांगल्या ह्याच्यानंच बघतो, कारण की कमिटी चांगलं काम करते या मॅचेस ठेवून. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे, कारण की ही तुमच्या टीमसाठी पुढच्या मॅचसाठी हे महत्त्वाची असणार आहे. तर कशा पद्धतीने रणनीती असेल आणि काय स्ट्रॅटजी या मॅचमध्ये असेल? तर स्ट्रॅटर्जी तर हीच असेल, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. टीम कॅप्टन वल्लभ, तुम्ही टॉस गमावलाय. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षक केलं असतं, पण हरकत नाही. बॅटिंग करायची आहे. किती टार्गेट मनामध्ये आहे? कारण की पहिल्या मॅचमध्ये 96, त्यानंतर 78, त्यानंतर 80+ धावा झाल्या. धावा चेसही होतात, धावा डिफेंडही होतात. ही खेळपट्टीवर दोन्ही बाजूने तुम्हाला संधी आहे. काय मनामध्ये टार्गेट चालले ॲज अ कॅप्टन म्हणून? असं काही नक्की नाही, पण चांगला स्कोर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जो प्रश्न मी प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला केला होता की पनवेल प्रीमियर लीग नुसतं क्रिकेट नाही तर सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा हा अनुभव आणि उपक्रम राबवतोय, त्याबद्दल काय कराल? नक्कीच चांगली संकल्पना आहे आणि असं त्यांनी कार्य पुढे चालू ठेवा. विश यू ऑल द बेस्ट. फैजल सर हमारे साथ है. सर, क्या कहोगे? आप इंडस्ट्रियलिस्ट हो, आप फैक्ट्री और आपका बिजनेस है क्रिकेट, और ये क्रिकेट में आपकी रुचि है क्योंकि पनवेल प्रीमियर लीग में आपने बहुत अच्छा कंट्रीब्यूशन दिया है. बिकॉज पनवेल प्रीमियर लीग ओनली क्रिकेट नहीं, तो इसके अलावा हम समाज के लिए कुछ कंट्रीब्यूशन देना चाहते हैं. इसके लिए इस उपक्रम के बारे में और ये टूर्नामेंट के बारे में क्या कहोगे? थैंक यू संदीप दादा. संदीप दादा की जो सोच है समाज के प्रति, जो सद्भावना है कि हमें एक अच्छा काम करना है और लोगों को खेल के माध्यम से प्रेरित करना है, वो लगातार निरंतर ये चौथा पीटीसी लाइव आज पनवेल प्रीमियर लीग हम लोग देख रहे हैं, तो बहुत उत्तम और अच्छा है यहाँ पर. और बहुत काफ़ी दर्शक भी है इस खेल को ऑनलाइन यूट्यूब के माध्यम से भी देख रहे हैं, और काफ़ी अच्छा फील आ रहा है खारघर के इस पनवेल प्रीमियर लीग में. बहुत अच्छा है. और रही बात इस इंडस्ट्रीज़ से, जो मैं आया हूँ रूफिंग इंडस्ट्रीज से, तो कहीं ना कहीं मेरी रुचि क्रिकेट से बहुत है. हर दिन एवरीडे मैं कम से कम 2 मैच खेल के ही कहीं पर जाता हूँ काम पे. तो ये प्यार है, और संदीप दादा, सचिन दादा जैसे लोगों का ये कहते हैं कि इतना प्यार है, इसलिए हम अभी जियो वर्ल्ड में हमारा एग्जीबिशन चालू था, वहाँ जैसे ही समाप्त हुआ मैं फ़ौरन घर जाने के बजाय यहाँ पर आया और 2 दिन से यही कंटिन्यू कर रहा हूँ. इंशाल्लाह कल भी मैं आऊँगा. और ढेर सारी विशेष है संदीप दादा और पूरे जिन्होंने ये सारे मिलकर किया है, सचिन जी, संतोष जी, सारे लोग, सभी लोगों को थैंक यू बोलूँगा. और एक छोटी सी शायरी भी बोलना चाहूँगा मैं. मैच तो जीत हार लगा ही रहता है, कोई जीतता है कोई हारता है, खेल है, जीत सबकी है जो खेल रहे हैं और जो देख रहे हैं. कहते हैं यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा, यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा, जमी बंजर हुई तो क्या वहीं से जल भी निकलेगा, और ना मायूस हो अंधेरों में मेरे साथी, इन्हीं रातों के दामन से सुनहरा कल भी निकलेगा. थैंक यू वेरी मच सर. बहुत बहुत धन्यवाद. आप सोचिए हम बनाएंगे, इस टैगलाइन से पनवेल प्रीमियर लीग का ये भव्य दिव्य आयोजन आप देख रहे हैं. पनवेल प्रीमियर लीगचा आणखीन एक कडा मुकाबला म्हणजेच
वळप वर्सेस आपण ओवळे पाहू शकाल. ओवळे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमसाठी अस्तित्वाची लढाई, दोन्ही टीमसाठी एक महत्त्वाची लढाई. पनवेल प्रीमियर लीग नुसतं क्रिकेट नाही तर क्रिकेटच्या पलीकडे देण्याचं काम पनवेल प्रीमियर लीग करत आहे. आणि जे PTCच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या मॅचचं विवरण. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश भडवी सर. बोलूया आपण मॅच कडे. चला, एका बाजूला सोनू म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला सम्रा पटेल. टार्गेट आहे मात्र 76 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज विकेट धीरजचा पहिला चेंडू. यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ग्लान्स केला आहे तिथे फिल्डर सोबत, परंतु चेंडू आणि फिल्डर यांची ती शर्यत होती आणि येतोय मात्र पंचांचा 4 धावाचा मात्र इशारा. धावसंख्या 4 धावसंख्या पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 30. आता चेंडू शिल्लक मात्र असतील. पहिला चेंडू फेकला धीरजचा, चौकार आला. आता 5 चेंडूमध्ये 46 धावांची टॉप पेस आहे तिथे फिल्डर. सुंदर प्रयत्न केला होता यावेळेस. अतिमत यावेळेस काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. होणार फलंदाज बाद. आज खऱ्या अर्थाने हॉटेल जय बल्लार आगरी कोल्हे अस्सल मेजवानीचा स्वाद, तो त्या स्वादचा आम्ही आस्वाद घेतला गेला. आज खऱ्या अर्थाने ज्याच्या माध्यमातून आम्हा समालोचकांची, पंचांची, आमचे संपूर्ण जे टीम आहे त्यांच्याबद्दल भोजनाची व्यवस्था ज्यांच्याबद्दल केली गेली आहे त्यांचंही अगदी चला. आफ्ताब पटेल एक सिंगल वर खेळतोय. धीरज पाटील यावेळी मात्र सुंदर फावळामध्ये खोलून काढलेला चेंडू. एक सिंगल बिल्डर एंगल, एका सिंगल मध्ये काहीच फरक पडणार नाही. आता चेंडू फक्त शिल्लक असेल, औपचारिकता मात्र बाकी असेल. या अंतिम षटकातील 4 चेंडू फेकले गेले, 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या पाहायला मिळतोय ते म्हणजेच 8 बाद 31. औपचारिकता असेल शेवटचे चेंडू फेकण्यास. त्याच्यानंतर सर्वांसाठी एक अप्रतिम मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला ओवळे संघ, त्याच्या अगेन्स्ट मात्र असेल वलप संघ. धीरज पाटील यावेळी एक सुंदर स्ट्रोक, जागा बदलली गेली, ताकदीचा वापर केला गेला. चेंडू मात्र जाणार. येणार पंचांचा इशारा. आता मात्र उशीर झाला. हा आला सणसणीत षटकार. या 6 धावांमध्ये धावसंख्या 38 स्कोरबोर्डवर पाहायला मिळतोय. चला, धीरज पाटील यांचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 38 आहे, 8 बाद झालेत. 76 धावांचा पाठलाग करायचा होता. शेवटचा चेंडू आणि बरोबर ही मॅच मात्र विजयी संघाचा अगदी मनापासून अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपलंही मात्र खऱ्या त्याने अभिनंदन असेल, स्वागत असेल. ज्या आपल्या चुका झाल्या असतील त्या नंतर आपण भरून काढायच्या आहेत. दोन्ही टीम्सला अगदी मनापासून पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. याच्यानंतर प्रत्येकाला आता आतुरता असेल. एका बाजूला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आई एकविरा इव्हेंट्स ओवळे, त्यांच्या अगेन्स्ट ओम अथर्व 11 वलप. एक देखना सोहळा नक्कीच पाहायला मिळणार. थँक्यू सर. तर पहा, नाम पटेल यांच्यासाठी जे पारितोषिक आहे 1000 रुपये तौशिफ पटेल यांनी दिलेलं. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी घनश्याम पाटील 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना मात्र 5 विकेट. मी घनश्यामजी पाटील आणि विनंती करतो की प्लीज आपण जायचं आहे थेट आमच्या कॉम बॉक्स मध्ये.
मैन ऑफ द मैच आदरणीय सलीम रहमानी सर, इनके